नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या या व्हिडिओमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, विभाग 3 आहे आणि तो म्हणजे इंग्रजी या विषयाचा आहे। आपल्याला इंग्रजी या विषयामध्ये कोणते प्रश्न विचारले ते आज बघायचं आहे। बघा, प्रश्न आहे 41वा, खालील पर्यायात अनुक्रमे रिकाम्या जागी कोणते अक्षर येईल हे आपल्याला आज बघायचं आहे। तर यांनी स्मॉल लेटर्स दिलेले आहेत ए बी सी झाल्यानंतर आपल्याला माहिती पाहिजे की डी येतं, डी झाल्यानंतर ई एफ जी झाल्यानंतर एच हे लेटर येतं, हे अक्षर येतं आणि असा पर्याय कुठं आपल्याला दिसतोय का ते बघायचं आहे। तर पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे। बघा, 42वा प्रश्न आहे, खालील चित्र पहा आणि त्या चित्राचं इंग्रजीमध्ये नाव काय आहे ते आपल्याला शोधायचं आहे। तर इंग्रजीमध्ये सापाला स्नेक म्हणतात आणि तो आहे उत्तर क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला दिसलेला आहे। वॉकिंग या क्रियेसाठी आपण कोणत्या अवयवाचा वापर करतो? पहिलं दिलेलं आहे चित्र त्यांनी की क्लॅपिंग म्हणजे तो टाळ्या वाजवत आहे। आय दिलेला आहे, तो म्हणजे डोळा, आपण डोळ्याने काय करतो, चालू शकतो का? नाही। लेग्स म्हणजे पाय आणि नोज म्हणजे नाक। लेग्स म्हणजे पाय, वॉकिंग म्हणजे काय, चालणे। तर कशाच्या साहाय्याने चालतो, कोणती क्रिया आहे? तर लेग्स, या लेगच्या साहाय्याने आपण काय करतो, चालू शकतो। बघा, खालील बाणाची कोणती दिशा दर्शवते किंवा कोणती दिशा दर्शवते? तर डाऊन, पर्याय क्रमांक 1। 45वा प्रश्न आहे, खालील पर्यायातून महिन्याचे नाव नसलेला विचारलेला आहे। बघा, जून हा महिना आहे, मे हा महिना आहे, एप्रिल हा महिना आहे। साऊथ ही काय आहे, दिशा आहे, त्यामुळं आपला पर्याय क्रमांक 2 हा काय झालं, उत्तर झालं। सोबतच्या चित्रातील व्यावसायिकाचा योग्य पर्याय निवडा। बघा, ड्रायव्हर नाही, टेलर नाही, पोस्टमन नाही, तर चित्र काय आहे, तर डॉक्टर। कोणता व्यावसायिक आहे, तर डॉक्टर। बॅट या शब्दाची यमक न जुळणारा शब्द कॅट, मॅट, रॅट, बॉल। बघा विद्यार्थी मित्रांनो, यमक जुळणारा शब्द कसा ओळखायचा? तर शब्दाचा शेवटी टी आहे आणि या शब्दाच्या शेवटी टी नाही, त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर झालं। सोबतचे चित्र कोणत्या फळाचं आहे? बघा, कोणतं फळ आहे? आंबा। आंबाला काय म्हणतो इंग्लिशमध्ये? तर मँगो, पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर झालेलं आहे। प्रश्न आहे 49, खाली लिहिलेल्या शब्दकोड्यात 2 अर्थपूर्ण शब्द काय करायचे, आपल्याला तयार करायचे आहे। बघा, RE प्रत्येक शब्द ठेवून बघायचा, अर्थपूर्ण होतोय का बघायचं आणि नंतरच हे सोडवायचं। एस होतंय का? नाही। टी होतंय का? RET नाही होत। एफ होतंय का? REF नाही। RED होतंय का? तर हो, RED। रेड म्हणजे कलर आहे आणि DOG डॉग म्हणजे प्राणी आहे, तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर झालेलं आहे। प्रश्न क्रमांक 50 आहे, सोबतच्या चित्रासाठी योग्य क्रियावाचक शब्द काय करायचा आहे, पर्यायातून शोधायचा आहे। टू डान्स, टू बाथ, टू ब्रश, टू स्विम म्हणजे काय करतोय, तर हा दात घासतोय। मग दात घासण्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? तर टू ब्रश, दात घासतोय। तर अशा प्रकारे आपला विभाग जो आहे 3 हा काय झालेला आहे, समाप्त झालेला आहे, संपलेला आहे। आणि आपण काय करूयात, विभाग जो आहे 4 बुद्धिमत्ता चाचणीचा हा आपण काय करूयात, पाहूयात। बघा, खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखायचं आहे। 4, 8, 5, 6 तर ही जी आहे ती समसंख्या आहे। 8 जी आहे ते देखील समसंख्या आहे। 5 पण काय आहे, समसंख्या नाही, विषम संख्या आहे। 6 काय आहे, समसंख्या आहे। मग गटात न बसणारा पर्याय आहे 3, कारण ही विषम संख्या आहे। बघा, 1, 2, 3, 4 आकृत्या दिलेल्या आहेत, वर्तुळ दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, अशा पद्धतीने रेषा बनलेल्या आहेत। मग सगळ्याच वर्तुळामध्ये रेषा आहेत, फक्त 3 नंबर जो पर्याय आहे
त्याच्यामध्ये एक रेष कमी आहे, त्यामुळं पर्याय क्रमांक 3 हा आपलं काय झालेलं आहे किंवा हे उत्तर झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 53 पूर्व, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. आता हे सर्वच दिशा आहेत, पण पूर्व ही काय आहे मुख्य दिशा आहे आणि नैऋत्य, वायव्य, ईशान्य हे काय झाल्या उपदिशा आहेत. त्यामुळं आपला गटात न बसणारा शब्द किंवा पद हे काय आहे 1 नंबर पर्यायाचं आहे. 54वा प्रश्न आहे, पुढील मालिकेतील चुकीचं पद आपल्याला ओळखायचं आहे. खारट, आंबट, कडू, मिरची, तुरट. मग याच्यामध्ये चुकीचं पद कोणतं आहे तर मिरची, पर्याय क्रमांक 1. पुढील अंकमालिकेत सर्वात कमी वेळा आलेला अंक कोणता आहे? बघा 7, 6, 5, 5, 7, 8, 7, 5, 7, 5, 5, 8, 7, 6, 8, 7. आपल्याला विचारलेलं आहे कमी वेळा आलेला अंक तो म्हणजे 6 आहे, पर्याय क्रमांक 3. खालील प्रश्नाकृती तंतोतंत जुळणारी आकृती. बघा आकृतीचं निरीक्षण तुम्हाला असणं गरजेचं आहे आणि आकृती काय करायचं आहे नीट बघायची आहे. आकृतीचं निरीक्षण करून काय करायचं आहे उत्तर द्यायचं आहे. पर्यायाला काय करायचं आहे बरोबर अशी खूण करायची आहे. बघा अशी आकृती तुम्हाला कुठं दिसते तर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी तुम्हाला आकृती तंतोतंत जुळणारी आकृती काय होते दिसत आहे. प्रश्न क्रमांक 57 ते 59 साठी सूचना आहेत. खालील पर्यायात किंवा प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी विशिष्ट संबंध आहे, तसाच संबंध तिसऱ्या पदाच्या प्रश्नाच्या जागी येणाऱ्या पदाशी आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या योग्य पदाचा आपल्याला काय करायचं आहे पर्याय शोधायचा आहे. राष्ट्रीय प्राणी वाघ आहे, मग राष्ट्रीय पक्षी काय झाला तर आपला राष्ट्रीय पक्षी मोर आहे. प्रश्न 58वा, एका बॉक्समध्ये त्यांनी काय केलेलं आहे एक बाण दिलेला आहे आणि पुढच्या बॉक्समध्ये दोन बाण झालेले आहेत आणि त्याच्याच विरुद्ध काय झालेलं आहे एक बाण आणि मग त्याच्या विरुद्ध कोणतं येणार तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 59 15, 51, 24, 42. आता तुम्ही म्हणाल असं कसं तर बघा विद्यार्थी मित्रांनो यांची काय केलेली आहे एकक दशक यांची काय केलेली आहे उलट सुलट क्रमाने मांडली आहे. म्हणजे एककच्या स्थानी दशक आणि दशकच्या स्थानी एकक अशा प्रकारे यांनी काय केलेलं आहे मांडून घेतलेलं आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 2. बघा प्रश्न आहे 60. खालील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल हे आपल्याला काय करायचं आहे ओळखायचं आहे. बघा अशा पद्धतीने जर ठेवली तर कशा पद्धतीने येईल रे तर पर्याय क्रमांक 1 ही आपली काय होईल आरशातील प्रतिमा होईल. 61वा प्रश्न, दुकानदार या शब्दातील डावीकडून चौथे अक्षर म्हणजे डावी बाजू उजवी बाजू तुम्हाला कळणं गरजेचं आहे. उजवी बाजू ही झाली आणि डावी बाजू ही झाली. दुकानदा म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर झालं. प्रश्न क्रमांक 62. एका रांगेत 7 झाडे आहेत, मध्यभागी पेरूचे झाड आहे. तर पेरूच्या झाडाचा क्रमांक इथं काय करूयात एक अशी रेष ओढूयात. तर 7 झाडं आहेत 1 2 3 4 5 6 आणि 7. तर मध्यभागी पेरूचे झाड आहे म्हणजे हे दोन आपण काय केले कट केले, इकडून हे 2 कट केले, नंतर हे 1 कट केलं, हे 1 कट केलं. मध्यभागी कोणतं येतं तर चौथा क्रमांक येतो म्हणजे 1 2 3 4. इकडून पण काय येतो 1 2 3 4 म्हणजे चौथा क्रमांक आपल्याला काय होतो मध्यभागी काय होतं पेरूचे झाडाचा क्रमांक जो आहे तो 4 हा क्रमांक आहे. खालील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसं दिसल ते आपल्याला काय करायचं आहे शोधायचं आहे. मग कसं दिसल तर पर्याय क्रमांक 3
हे आपलं काय झालं उत्तर झालं. बघा प्रश्न आहे 64. पायाला कान म्हटलं, कानाला नाक म्हटलं, नाकाला हात म्हटलं. कशाला म्हटलं? नाकाला हात म्हटलं आणि हाताला तोंड म्हटलं. तर लिहिण्यासाठी कशाचा उपयोग कराल? कशाचा उपयोग कराल? तर तोंडाचा वापर कराल, म्हणजे पर्याय क्रमांक 3. बघा हाताला काय म्हटलेलं आहे? तोंड. तोंड मग लिहिण्यासाठी आपण कशाचा वापर करू? हात. मग हात कशाला म्हटलं आहे? तर तोंड. मग पर्याय क्रमांक 3. प्रश्न 65 ते 67 यासाठी आहे. खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद बघा 14, 16, 18, 20 समसंख्या दिलेल्या आहेत. मग 20च्या पुढची समसंख्या येणारी संख्या कोणती? तर 22. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 4. 66वा प्रश्न आहे. एका बॉक्समध्ये किंवा स्क्वेअरमध्ये काय केलेलं आहे? वर्तुळ काढलेलं आहे, सर्कल काढलेलं आहे. दुसऱ्या बॉक्समध्ये 2 वर्तुळ झालेले आहेत, तिसऱ्यामध्ये 3 वर्तुळ झालेले आहेत. मग चौथ्यामध्ये किती वर्तुळ होतील? तर पर्याय क्रमांक 1. 4 वर्तुळ होतील किंवा 4 गोल एका याच्यामध्ये केले जातील. अशा प्रकारे प्रश्न 67 आहे. एका आयतामध्ये 4 फुल्या दिल्यात, दुसऱ्या आयतामध्ये 3 फुल्या झाल्यात आणि तिसऱ्या आयतामध्ये किती फुल्या येतात? तर 3 फुल्या यायला पाहिजेत. मग पर्याय क्रमांक 3. बघा जॉनला कोरोना झाला आहे, तर त्याची कोणती कृती अयोग्य ठरेल, म्हणजे चुकीची ठरेल? गर्दीच्या ठिकाणी फिरायला जाणे, मास्कचा नियमितपणे वापर करणे, शाळेत न जाता घरीच थांबणे, वारंवार हात स्वच्छ पाण्याने धुणे. तर गर्दीच्या ठिकाणी फिरायला जाणे त्याचं काय होईल? अयोग्य ठरेल. पर्याय क्रमांक 69वा प्रश्न आहे. 1 सप्टेंबरला गुरुवार असल्यास 10 सप्टेंबरला कोणता वार येईल? तर 10 सप्टेंबरला शनिवार येईल. प्रश्न आहे 70वा. एका सांकेतिक भाषेत वेल 46 आणि गाजर 125, तर त्याच भाषेत गाल हा शब्द कसा लिहाल? बघा गाल, मग गाला कोणता आहे? तर 1 आहे आणि लला कोणता आहे? लला आहे 6, म्हणजे ही संख्या झाली 16. तर अशा प्रकारचा पर्याय कुठं दिसतोय का? तर हो दिसतोय. पर्याय क्रमांक बघा 4. प्रश्न आहे 71. अक्षदा पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे, तर तिच्या पाठीमागची दिशा कोणती? तर तिच्या पाठीमागची दिशा पूर्व ही आहे. प्रश्न क्रमांक 72. इंग्रजी अक्षरमाला लिहिलेली आहे. ए पासून ते वाय पर्यंत दिलेली आहे. वरील अक्षर मालिकेत प्रश्न दिलेला आहे. पी व टी या अक्षरांच्या मधोमध येणारे पी आणि टी याच्यामध्ये आर पर्याय क्रमांक 4 हे अक्षर मधोमध येत आहे. प्रश्न क्रमांक 73 ते 75 साठी आहेत. कुत्रा, मांजर, गाय पर्याय बघायचे. सिंह, लांडगा, शेळी, वाघ. तर सर्व काय आहेत? पाळीव प्राणी आहेत आणि याच्यामध्ये पाळीव प्राणी पर्याय क्रमांक 3 हा आहे. 4, 8, 12 4, 8, 12 समसंख्या झाल्या किंवा 2च्या पाड्यामध्ये हे अंक येतात. 13 काय आहे? विषम संख्या. 15 काय आहे? विषम संख्या. 17 काय आहे? विषम संख्या. पण 16 ही काय आहे? समसंख्या आहे आणि 2च्या पाड्यात ते येते सुद्धा, म्हणून पर्याय क्रमांक 4. 75 साठी प्रश्न आहे. एका वर्तुळामध्ये एक रेषा आहे, दुसऱ्या वर्तुळामध्ये देखील एक रेषा आहे, तिसऱ्या वर्तुळामध्ये देखील एक रेषा आहे. मग चौथ्या पर्यायामध्ये काय यायला पाहिजे? एकच रेषा यायला पाहिजे. अशा पद्धतीने कुठं आहे का वर्तुळ? तर पर्याय क्रमांक 4. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये.